लातूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनची तयारी सुरू असतानाच लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 जय तुळजाभवन नगर या ठिकाणातील नागरिकांनी पूर्ण इलेक्शन येथे मतदानावरती बहिष्कार करण्यात आलेला आहे आणि ते पूर्ण वाढनिहाय जेवढे 22,000 मतदार आहेत या ठिकाणी हे सर्व मतदानावरती बहिष्कार टाकत आहेत. त्यांचं कारण असं काय आहे, नेमकं त्यांची अडचणी काय आहेत आणि त्यांची अडचण का सोडविण्यात आली नाही हे जाणून घेऊया येथील नागरिकांमार्फत. काका काय सांगाल, नेमकं काय प्रकार आहे आणि नाही काय प्रकार आहे आणि का बहिष्कार कशासाठी? तुळजाभवन नगरचा अनेक दिवसापासूनचा हा लढा आहे. 30 वर्षापासूनचा चालू असलेला रस्ता अचानकपणे विकासकांनी पलीकडून बंद केला आणि महानगरपालिकेने अशा लोकांना जर साथ दिली तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी इथं राहायचं कसं, हा मोठा प्रश्न पडतो. अनेक वर्षापासून आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरतो, अनेक वर्षापासूनचे आम्ही रहिवासी आहोत, मग आम्हाला संविधानिक हक्कापासून दूर का ठेवलं जातंय यासाठी प्रशासनाकडे पहिल्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा केला. आम्हाला 24/11/2025 माननीय कलेक्टर मॅडमनी आदेश दिला आणि आमचा रस्ता सुरळीत करण्यासाठी आणि पलीकडच्या विकासकाचा संपूर्ण लेआउट नामंजूर करून आमचा रस्ता जोडण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला महानगरपालिकेने प्रतिसाद दिला नाही आणि आमचा रस्ता बाहेर निघाला नाही आजपर्यंत. त्यामुळे आमच्या सर्व नागरिकांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे. माननीय संभाजी भैया जे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत बीजेपीचे आणि आमदार आहेत विद्यमान, त्यांना आमची विनंती आहे नागरिकांची की तुम्ही आमचं घरानं ऐकून घ्यावं. आदरणीय अमित भैया यांनी विधानसभेपर्यंत हा प्रश्न नेला. विधानसभेपर्यंत प्रश्न नेल्यानंतर आम्हाला न्यायाची अपेक्षा या शासनाकडून होती, पण शासनाने आजपर्यंत आम्हाला न्याय दिलेला नाही. आदरणीय निलंगेकर साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण आम्हाला न्याय द्याल, ही आमची बिलकुल अपेक्षा आहे. तरी आदरणीय संभाजी भैया असतील किंवा विद्यमान सरकारमधले सगळे लोक असतील, प्रशासनानं आम्हाला न्याय दिलेला नाही, त्या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यामुळेच हे एवढे लोक हे सगळे प्रशासनाच्या विरोधात किंवा या निवडणुकीच्या विरोधात उभे राहिले आहेत. आम्ही मतदानाला एकही लोक बाहेर पडणार नाही असा निश्चय या लोकांनी केलेला आहे. आम्ही सगळ्यांनी हा निश्चय केलाय. जोपर्यंत हा रस्ता चालू होणार नाही तोपर्यंत आम्हाला जगापासून दूर ठेवल्यासारखं. एक सांगा, पहिलं पाहिलं गेलं तर आपण त्या ग्रीन बेल्टच्या समोर एक बॅनर लावलेला आहे, त्या बॅनरमध्ये आक्षेप हा तुमचा प्रशासनावरती आहे आणि त्या संबंधित जी राजकीय नेतृत्व करणारे लातूरचे आहेत त्यांच्यावरती आहे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी घर घेत होता त्या ठिकाणी काहीतरी जुने कागद असतील, त्यावेळेस हा जो रोड आहे तो पूर्ण जे हायवे आहे त्या हायवेला टच आहे का? आम्ही अनेक वर्षापासून हा रस्ता वापरतो आणि लेआउट मंजूर होण्या अगोदरपासून आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यामुळेच कलेक्टर साहेबांनी आणि पालकमंत्र्यांनी आमच्या घरांना ऐकलं होतं. आमचं असतानाच लातूर शहरालगत हे जे रस्ता बंद करण्यात आलेला आहे यामुळे कुठेतरी येथील नागरिकांना नाहक त्रास होतोय आणि या बाबत लातूरचे आमदार अमित देशमुख यांनीही विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडलेला होता. तर काय सांगाल ताई, नेमकं आता तुमच्या येथील जो रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडची प्लॉटिंग पडलेली आहे ती नेमकी कोणाची? नाही बर, ठीक आहे. तर मला एक सांगा, आता हे भिंत बांधण्यात आली होती, डबल का बांधण्यात आली? तुम्ही जर थोडासा कॅमेरा वरच्या साईडला फिरवलात ना तर तुम्हाला दिसेल की हायवे आहे, तो रिंग रोड आहे, अगदी 5 मिनिटाचा रस्ता आहे त्या ठिकाणी, तो बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे आमचं जे येणं जाणं होतं, मुलांना शाळेला सोडायला जाणं किंवा एखाद्या व्यक्तीला जर मृत झाला तर अगदी 1 किलोमीटर अंतरावर जी आपली खाडगावची स्मशानभूमी आहे, अगदी 15 मिनिटाचा रस्ता आहे. हा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला कम्प्लीट पूर्ण एक फेरी मारून स्मशानभूमी जावं लागतं. म्हणजे 1 तास आम्हाला स्मशान ते प्रेत जे आहे फिरवावं लागतं, गोल फेरी मारून जावं लागतं. ती सगळ्यात मोठी अडचण आहे. शाळा आहेत आपल्या इथं, माउंट लिटर आहे, पोद्दार आहे, 5 मिनिटाचं अंतर आहे त्याच्यामध्ये. तर 5 मिनिटासाठी 5 मिनिटाचा रस्ता आम्हाला अगदी 45 मिनिटं त्या ठिकाणी जाणं आणि 45 मिनिटं चालत येणं, एवढा आमचा त्रास होत आहे त्यामध्ये. त्याचबरोबर इथं हा रस्ता बंद झाल्यामुळे आमच्या सगळ्याच अडचणी बंद झाल्यात. हा रस्ता बंद झाला, इकडला रस्ता बंद आहे, इकडला रस्ता, म्हणजे आम्हाला जर बाहेर जायचं म्हटलं तर अगदी 1 तास आम्हाला वॉकिंग करत मेन रोडला जावं लागतं मार्केटमध्ये. त्याच्या अलीकडे मार्केट कुठंच नाही. तर हा आमच्या याच्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय. हे सगळे त्रास आम्हाला, हे जर रस्ता सुरू झाला तर हे सगळे बंद होणार आहेत. हाच आमचा प्रश्न आहे. आता पाहायला गेलं तर सध्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत, त्या अनुषंगाने आपल्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार फिरते आहेत, त्यांना ही समस्या माहिती आहे.
हो ते सोडवतील? त्यासाठीच तर आम्ही प्रयत्न करतोय ना. सोडवायचाच आहे प्रश्न, कोणीही असो तो प्रभाग मध्ये उभा टाकलेला, स्त्रिया असतील अगर पुरुष असतील, जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मतदान होणारच नाही, 100% होणार नाही. तर सर्व जेवढे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना एक ठळक प्रश्न आपल्या बेदडक आवाजच्या माध्यमातून विचारूया. जर तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारतोय, जर या इलेक्शन मध्ये किंवा इलेक्शन होण्या अगोदर तुमचा जर प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर 22,000 मतदारसंघ जो आहे आपला, या 22,000 मत जी पडणार आहेत कोणत्याही पक्षाला, याच्यावर खरंच तुमचा बहिष्कार असणार आहे? तर या प्रभाग क्रमांक 17 मध्ये जो कोणी उमेदवार प्रचारासाठी इच्छुक असेल त्यांनी सर्वप्रथम या प्रभागातील या रस्त्याचा प्रश्न सोडवा, नाही तर या प्रभागातून उभारणं विसरून जावं, अशीच भूमिका सध्या येथील नागरिकांची दिसते. मी बेदडक गावासाठी शरद पवार, लातूर.